अकॅडमी व प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवर कडक नियमावली लागू करावी, सूरज कासलीकर। सांगलीमध्ये सध्या अकॅडमी व प्रायव्हेट कोचिंग क्लासेसचा सुळसुळाट झालेला आहे। या सर्व अकॅडमी व प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला कडक नियमावली लागू करावी अशी मागणी शहर प्रमुख सूरज कासलीकर यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली। सांगलीमध्ये सध्या अनेक जणांनी अकॅडमी सुरू केलेली असून सदर अकॅडमीची फी ही 2 लाख रुपये पर्यंत आहे। यामुळे सर्वसामान्य पालकांची प्रचंड प्रमाणात आर्थिकदृष्ट्या पिळवणूक होत आहे। सदर अकॅडमी हे अनेक शाळेला अटॅच केले असून या अकॅडमीच्या थ्रू जे विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी प्रॅक्टिकलमध्ये आउट ऑफ मार्क्स दिले जातात अशी अनेक जणांची तक्रार आहे। या अकॅडमीला कोणत्याही प्रकारची गुणवत्ता अथवा दर्जा नाही आहे। कुठल्याही प्रकारच्या परवानगी अथवा नियमावली नसल्यामुळे कोणीही उठतं व अकॅडमी सुरू करतो। त्या संदर्भात जागाही अपुरी असते। अपुऱ्या जागेमध्ये 50-50, 100-100 विद्यार्थी भरले जातात। प्रचंड प्रमाणात आर्थिक उलाढाल अकॅडमीच्या थ्रू होत असते। तरी सदर अकॅडमींना कडक नियमावली लागू करावी, याचे ऑडिट होऊन त्या संदर्भात जागा व इतर नियमावली अंतर्गत योग्य आहे किंवा नाही याचे सर्वेक्षण व्हावे। येथील स्टाफ सुद्धा उच्च शिक्षित आहे किंवा नाही याची खात्री करून मगच त्यांनी परवानगी द्यावी। प्रत्येक अकॅडमीला परवानगी बंधनकारक करावी व विना परवानगी अथवा दर्जा नसलेल्या अकॅडमीवरती कडक कारवाई करण्यात यावी। शक्य असल्यास यासाठी पोलिसांची मदत घ्यावी व सदर अकादमी वरती कडक कारवाई करून पालकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी। काही प्रायव्हेट क्लासेसमध्ये सुद्धा 100-100 विद्यार्थी अपुऱ्या जागेमध्ये बसवले जातात। एका वेळी सदर विद्यार्थ्यांचे क्लास घेतले जातात। या क्लासेसवरती सुद्धा कारवाई करावी। येथे सुद्धा अपुऱ्या जागेमध्ये विद्यार्थी बसवल्यामुळे त्यांना श्वसनाचे रोग, संसर्गजन्य रोग अशा प्रकारचे रोग व विद्यार्थ्यांना लागण होते व त्याचा त्रास विद्यार्थ्यांना व पालकांना होतो। अशा क्लासेसला सुद्धा फक्त 30 ते 40 विद्यार्थ्यांची बॅच घेणे बंधनकारक करावी व जादा प्रमाणात अशा प्रकारे क्लासेस कोणी घेत असल्यास त्याचे सर्वेक्षण करून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी। सदर अकॅडमी व प्रायव्हेट कोचिंग क्लासेस यांच्यावर कडक नियमावली लागू करून पालकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाईलमध्ये मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे केले जाईल। अशा प्रकारची आर्थिक फसवणूक झाली असल्यास पालकांनी शिवसेना कुपवाड शहर प्रमुख सूरज कासलीकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी शिवसेना कुपवाड शहर प्रमुख सूरज कासलीकर यांनी केले। यावेळी उपशहर प्रमुख मनोज जाधव, उपशहर प्रमुख सुखदेव काळे, कामगार सेना प्रमुख बापू देशमुख उपस्थित होते।